एक ग्रंथ संपदा एक तयार केलेली वही तुकोबऱ्यांचा गाथा आणि ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी हस्तलिखित म्हणजे स्वतःच्या हातानं जसं ज्ञानोबऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली कोणाच्या हातून सच्चिदानंद बाबांच्या हातून आपली ज्ञानेश्वरी लिहून घेतली ती ज्ञानेश्वरी आपल्याला आजही वाचायला भेटते आजही आपल्या समोर आहे पण उद्या भविष्यात आपल्याही नातवंडांनी परतवंडांनी आपल्याही महाराज त्या ठिकाणी घरातल्या मंडळींनी पाठीमागे आपलंही काहीतरी नाव राहिलं पाहिजे माझ्या आज्यानं हातानं ज्ञानेश्वरी लिहिली माझ्या हातानं माझ्या आजोबानं हातानं तुकोबऱ्यांचा गाथा लिहिला हस्तलिखित लिहिला असं कुठेतरी पाठीमागं नाव राहावं याच्याकरता आमच्या सचिन महाराजांनी एक उपक्रम केलाय आपल्या घरात असणारी ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीच्या रोज नित्य नेमानं 5-10 ओव्या या वही स्वरूप असणारी ही ज्ञानेश्वरी गाथा आहे याच्यामध्ये रोज आपल्याला होईल तेवढ्या 10 ओव्या 5 अभंग आपल्या हाताने लिहिण्याकरता हा ग्रंथ बनवलेला आहे हा ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी सचिन महाराजांची संपर्क साधा ही सर्वांना विनंती झालेली सेवा पुन्हा एकदा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी